नमस्कार. यशपी ज्योतिष कट्टा या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशींचे ऑगस्ट महिन्यातले राशी भविष्य. मेष राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे हे आज आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना काही कामात विशेष प्रगती करेल आणि काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. प्रथम तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. दुसरे म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता असेल, परंतु खर्चामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही आणि असे वाटेल की काही झालेच नाही. करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल असणार आहे. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंध दृढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. कधी कधी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. कौटुंबिक जीवन मध्यम राहील. परदेशात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर 10व्या घराचे स्वामी शनी महाराज कुंभ राशीच्या 11व्या भावात प्रतिगामी स्थितीत असतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात खूप मेहनत कराल. तुम्हाला नवीन कामे सोपवली जातील, जी तुम्ही मोठ्या उत्साहाने पूर्ण कराल. तुमची मेहनत सर्वांना दिसेल. तुम्ही कामाच्या दरम्यान विश्रांती देखील घ्यावी, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुमचे वरिष्ठही तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. महिन्याच्या पूर्वार्धात सूर्यदेवाची दशम भावावर पूर्ण दृष्टी असेल, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पदाचा लाभ मिळू शकतो आणि तुमच्या अधिकार क्षेत्रात वाढ होऊ शकते. महिन्याच्या सुरुवातीला 6व्या घरात स्वामी बुध महाराज 5व्या भावात शुक्र महाराजांसोबत बसणार आहेत. त्यामुळे बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते आणि जे सध्या नोकरीत आहेत आणि बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांची नोकरी त्यांच्यासमोर एक नवीन नोकरी देखील येऊ शकते, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होईल. ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या वरिष्ठांशी स्वाभिमानासाठी भांडण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. शनी महाराज वेळोवेळी तुमची परीक्षा घेतील, तरीही तुमचे नाते सुरळीत राहील. 26 ऑगस्ट रोजी सूर्य महाराज तुमच्या 5व्या घरात प्रवेश करतील. हा काळ तुमच्या प्रियकरांसाठी खूप अनुकूल असेल. जर ते मोठ्या नोकरीच्या शोधात असतील किंवा कोणत्याही सरकारी सेवेसाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी बसत असतील तर त्यांना हा काळ मोठे यश मिळवून देईल. महिन्याच्या उत्तरार्धात 25 ऑगस्टला शुक्र कन्या राशीच्या 6व्या घरात प्रवेश करेल, जिथे केतू महाराज आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदारावर खूप खर्च करावा लागू शकतो. काही खर्च त्यांच्या खरेदीवर करावा लागेल, तर काही त्यांच्या आरोग्यावरही खर्च करावा लागेल. आरोग्याच्या समस्या त्यांना त्रास देऊ शकतात. कौटुंबिक जीवनात हा महिना मध्यम राहण्याची दाट शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला 5व्या भावात बुध महाराजांसोबत द्वितीय घराचा स्वामी शुक्र महाराज उपस्थितीत राहतील. त्यामुळे कौटुंबिक जीवनात आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. परस्पर प्रेम वाढेल. पण दुसऱ्या घरात देव गुरु मंगळ महाराज सोबत गुरुग्रह बसतील. त्यामुळे जमिनीशी संबंधित प्रकरणामध्ये कौटुंबिक निर्णय घेण्याची वेळ येईल. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याचे 5व्या भावात प्रवेश आणि शनी महाराजांचा आक्षेप असल्यामुळे आणि प्रतिगामी बुध 4थ्या भावात प्रवेश केल्यामुळे कौटुंबिक जीवनात गडबड होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सावध राहावे. थोडे सावध राहा आणि तुम्ही तुमच्या पालकांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. जोपर्यंत तुमच्या भावंडाचा संबंध आहे ते तुमच्यासोबत राहतील, तुम्हाला मदत करतील आणि तुमचे चांगले भावंड म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडतील. तुमची त्यांच्याबद्दलची आपुलकी खूप वाढेल. उपाय: तांब्याच्या भांड्यात पिवळे अक्षर ठेवून दररोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. हे आहे मेष राशींचे ऑगस्ट महिन्यातील राशी भविष्य. आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.